नमस्कार पालको, स्वागत आहे आपलं माहिती सरकारी योजना या युट्यूब चॅनलवरती. आरटी वर्ष शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये प्रवेश प्रक्रिया बद्दल हा व्हिडिओ राहणार आहे. सर्व पालकांना उत्सुकता लागलेली आहे की आरटी मार्फत ऍडमिशन कधी सुरू होणार आहे. शैक्षणिक वर्ष 23-24 साठी येणाऱ्या वर्षासाठी आरटीची प्रक्रिया ही कधी सुरू होईल, ऍडमिशन्स कसे होतात, पात्रता काय आहे, कोणकोणती कागदपत्र लागतात, मग भाडेकरार बनवायचा का की उत्पन्नाचा दाखला लागतो, जन्माचा दाखला लागतो का, लॉटरी सिस्टम आहे ती कशी असते, असे वेगवेगळे प्रश्न बरेच पालकांना पडलेले असतात आणि दरवर्षी नवीन नियमावली जाहीर होते आणि त्याप्रमाणे आपल्याला अर्ज करावा लागतो. तर या वर्षीसाठी अद्याप तर कुठलीही नियमावली लागू नाही आहे, पण हा व्हिडिओ मागील वर्षाच्या अनुभवावरती आधारित आहे. त्यामध्ये आपण सर्वप्रथम जाणून घेऊया की वयोमर्यादा काय आहे किंवा कुठल्या वर्गाला आरटी मार्फत प्रवेश मिळतो. तर पहिली गोष्ट ही की आपण आरटी मार्फत वर्ग पहिली किंवा ज्युनियर केजी सिनियर केजी या वर्गासाठी अर्ज करू शकतो व त्या वर्गात प्रवेश घेऊ शकतो. मग जेव्हा की पहिलीसाठी किंवा ज्युनियर केजी सिनियर केजी साठी आपल्याला अर्ज करायचा असेल तर आपल्या पाल्याची वय मर्यादा काय पाहिजे. मागील वर्षी जो GR आलेला आहे शासनाचा त्याप्रमाणे जर आपला पाल्य हा 7 वर्ष 6 महिने कमीत कमी वय असेल तर त्याचा प्रवेश हा वर्ग पहिलीत होऊ शकतो. मी परत एकदा सांगतो, आपल्या पाल्याला जर पहिलीत प्रवेश घ्यायचा असेल तर त्याचं वय मर्यादा किमान कमीत कमी 7 वर्ष 6 महिने पाहिजे आणि ते वर्ष 7 वर्ष 6 महिने हे डिसेंबर 2023 पर्यंत भरलं पाहिजे. याचाच अर्थ सरळ सरळ असा आहे की ज्या पाल्याचा जन्म 2017 मध्ये झालेला आहे, ज्या पाल्याचा जन्म मुलाचा जन्म 2017 मध्ये झाला आहे ते मुलं येणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई मार्फत पात्र राहतील. मग त्यापेक्षा कमी वय असेल, 2018 मध्ये जन्मलेली मुलं असतील तर त्यांना ज्युनियर केजी किंवा सिनियर केजी मध्ये प्रवेश मिळू शकतो. ही झाली पहिली माहिती. आता दुसरी माहिती म्हणजे कागदपत्रे कुठली लागतात. आर्थिक दृष्ट्या दुर्बल म्हणजेच ओबीसी किंवा इतर मागास वर्गांसाठी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट किंवा जातीचा दाखला हा सादर करावा लागतो. वडिलांचा जातीचा दाखला हा सादर करावा लागतो. दुसरा म्हणजे मुलाचा जन्माचा दाखला हा अत्यावश्यक आहे. बर्थ सर्टिफिकेट कंपल्सरी डॉक्युमेंट मध्ये लागतं. तिसरं कागद म्हणजे तुम्ही जे काही राहण्याचा पुरावा किंवा तुमचं लोकेशन जे आहे, तुमचं घर आहे त्याचा पुरावा म्हणून तुम्ही लाईट बिल किंवा बँक पासबुक किंवा राशन कार्ड, घरपट्टी, पाणीपट्टी इत्यादी पैकी एक हा पुरावा तुम्ही रहिवासीचा पुरावा म्हणून सादर करू शकता. आता झालं कागदपत्राबद्दल. तिसरी प्रक्रिया म्हणजे लॉटरी सिस्टम आहे काय. आपल्याला माहित असेल की दरवर्षी ज्या जागा असतात आरटीई मार्फत 25% आरक्षण दिलेलं आहे. प्रत्येक वर्गात 25% आरक्षण हे आरटीई मार्फत केलं जातं. जागा कमी आणि अर्ज जास्त असल्यामुळं निवड प्रक्रिया ही लॉटरी पद्धतीने केली जाते. आता ही लॉटरी कम्प्युटराइज्ड आहे, त्यामुळं ह्याची पद्धत काय आहे, ह्याचा निष्कर्ष कसा लागतो की माझा नंबर लागला का, कुठल्या निष्कर्षावर लॉटरी लागते याचा कसलाही निष्कर्ष नाहीये. ही कम्प्लिटली ही कम्प्युटराइज पद्धत आहे आणि तुमचा नंबर हा लॉटरीमध्ये लागला तरच तुम्ही पात्र असाल, अन्यथा तुम्ही अपात्र असाल. आता चौथी गोष्ट जी की सर्व पालकांना उत्सुकता असते की आपलं घर आणि आपल्या शाळा यातील अंतर किती असावा किंवा कुठल्या आधारावर आरटीई मार्फत ऍडमिशन केलं जातं. तर सांगायचं झालं तर आरटीई मध्ये जे काही टेक्निकल निष्कर्ष असे आहेत की तुमचं घर आणि जी काही शाळा तुम्ही निवडली आहे किंवा तुम्ही शाळा निवडू इच्छुक आहात त्यामध्ये कमीत कमी अंतर हे 1 किलोमीटर पाहिजे. जास्तीत जास्त तुम्ही 3 किलोमीटर पर्यंतची शाळा निवडू शकता. 1 किलोमीटरच्या आत असेल तर तुमचा नंबर नक्कीच लागेल किंवा 3 किलोमीटरच्या आत असेल तरी तुमचा नंबर लागू शकतो, पण 3 किलोमीटरच्या बाहेर जर शाळा असेल तर तुमचा नंबर लागणार नाही. मग आता हे कशावरती ठरतं की तुमचं जे काही घर आहे, तुम्हाला लॅटिट्यूड लॉंगिट्यूड फॉर्म भरते वेळेस, अर्ज करते वेळेस तुम्हाला तुमचं घराची स्थिती निवडायची आहे गुगल मॅप वरती आणि
त्यानंतर तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील 1 किलोमीटर किंवा 1 ते 3 किलोमीटरच्या आत ज्या काही पात्र शाळा आहेत, ज्या शाळेने अर्ज केलेला आहे, त्या शाळेची यादी तुम्हाला दिसेल आणि त्यापैकी तुम्हाला शाळा निवडायची आहे. ही इतकी सोपी पद्धत आहे. आता तिसरं म्हणजे पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे भाडे करार. सर्वांचंच घर मान्य आहे की सर्वांचं स्वतःचं घर किंवा आपण जिथे राहतो त्या परिसरात आजूबाजूला शाळा नसतील, तुम्ही गावाच्या ठिकाणी राहत असाल आणि तुम्हाला शहरात मुलाला शिकवायचं असेल तर तिथं शाळा उपलब्ध असतील, तर मग तिथं काय करायचं? तिथं तर आपलं घर नाहीये. मग अशा प्रसंगात अशा पालकांना एक अशी नियमावली आहे की तुम्हाला भाडे करार बनवायचा आहे. भाडे करार बनवताना आपल्याला काळजी अशी घ्यायची आहे की 100 रुपयाच्या बॉन्डवरती किंवा नोटराइज भाडे करार, साधा भाडे करार चालणार नाही. तुम्हाला दुय्यम निबंधकाचा रजिस्टर्ड रेंट अग्रीमेंट असाच भाडे करार तुम्हाला बनवला पाहिजे. भाडे करार बनवते वेळेस घ्यायची काळजी अशी की भाडे करार जो काही भाडे करार तुम्ही बनवताय त्याची तारीख, बनवण्याची तारीख, जी नोंदवल्याची तारीख आहे ती तुमची तारीख आणि अर्ज सुटण्याची तारीख एक नसावी. अर्ज सुटण्याच्या तारखेत म्हणजे की फेब्रुवारीमध्ये अर्ज सुटत असतील तर तुम्ही जानेवारीमध्ये किंवा फेब्रुवारीच्या अर्ज सुटण्याच्या अगोदरच्या दिवसापर्यंत तुम्ही भाडे करार बनवला पाहिजे. जर अर्ज सुटला आहे 15 फेब्रुवारीला आणि तुम्ही 17 फेब्रुवारीला भाडे करार बनवला असेल तर तो पात्र ठरणार नाही. त्यामुळं तुम्हाला जर निश्चितच आहे की तुम्ही घर नाहीये तिथं आणि तुम्हाला तिथं ऍडमिशन करायची इच्छा असेल आणि लॉटरीमध्ये तुम्हाला तुमचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला भाडे करार हा बनवलाच पाहिजे आणि तोही दुय्यम निबंधकाचा. आता ह्या सगळ्या प्रोसेसला ही सर्व प्रथम माहिती आहे. इतकी माहिती तुम्हाला तुमचं कागदपत्र, वयमर्यादा म्हणजे वय 7 वर्ष 6 महिने किंवा 2017 मध्ये जन्मलेले पालक, त्यानंतर जन्माचा दाखला कंपल्सरी आहे, उत्पन्नाचा दाखला जे कोणी खुल्या वर्गात असतील, ओपन मराठा कास्टवाल्यांना उत्पन्नाचा दाखला लागेल. त्यानंतर जे भाड्याने राहत आहे, स्वतःचं घर नसेल तर तुम्ही भाडे करार, आणि स्वतःचं घर असेल तर तिथलं इलेक्ट्रिसिटी बिल किंवा बँक पासबुक किंवा घरपट्टी किंवा नळपट्टी यापैकी कुठलंही एक कागद चालून जाईल. तर ही होती माहिती सर्वप्रथम तुम्हाला तयारी करण्यासाठी की तुम्हाला कुठल्या कागदाची तयारी करणे आवश्यक आहे आणि भाडे करार करणं आवश्यक आहे का नाही. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तर मांडा, मी नक्कीच उत्तर देईल. मागील वर्ष खूप यशस्वीप्रमाणे आपण ही प्रक्रिया राबवली आहे. बऱ्याच पालकांना याचा फायदा झालेला आहे आणि त्यांनी आपल्या पाल्याचं ऍडमिशनही आरटी मार्फत केलेलं आहे. माझ्या स्वतःच्या पाल्याचं आरटीई मार्फत ऍडमिशन झालेलं आहे. त्यामुळं मी तुम्हाला कदाचित काही आतील गोष्टी पण योग्य वेळेस योग्य त्या दिशेने मार्गदर्शन करू शकेल. कमेंट करा आपले प्रश्न आणि लाईक करा.